नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये आत्मनिर्भर आन्सर रायटिंग सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण प्रश्न 5वा पाहणार आहोत आणि या प्रश्न 5वा हा इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध जीएस पेपर 2 शी निगडित आहे। लक्षात घ्या, परीक्षेमध्ये आपल्याला शिकायचं आहे की प्रश्नाचं उत्तर जीएस 2 मध्ये IR मध्ये कशा पद्धतीने लिहिणार आहोत। आता यामध्ये आपण पाहणार आहोत की आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे। लक्षात घ्या, प्रश्न आहे भारत आणि आफ्रिका यांच्या संबंधावरती। अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। लक्षात घ्या, भारत आणि आफ्रिका यांच्यातील वाढते संबंध जे आहेत ते जागतिक पातळीवरती भारताच्या भूमिकेला बळकटी देतात, हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे। ओके, 10 गुणांसाठी 150 शब्दांसाठी हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे। नुकतंच आपण बघितलेलं आहे की जी आफ्रिका आहे, ओके, जवळपास 51 देशांचा जो आफ्रिकन युनियन आहे, AU त्याला म्हटलं जातं, हा AU जो आहे त्याचा G20 मध्ये भारताच्या पुढाकाराने ते समावेश झालेला आहे। ओके, अनेक वर्षापासून हा आफ्रिकन युनियनला G20 मध्ये त्याला समावेश हवा होता, पण इथे आपण बघितलेलं की मागच्या काही वर्षापूर्वी भारतामध्ये जी G20 परिषद झालेली होती, भारताच्या पुढाकाराने या आफ्रिकन युनियनचा ह्या G20 मध्ये समावेश झालेला आपल्याला दिसतो। हे खूप मोठी अचीवमेंट आहे भारत आफ्रिकेच्या ह्या रिलेशनच्या, ह्या देशांच्या रिलेशनच्या दृष्टीने। मग आपल्याला इथे बघायचं आहे हे संबंध जागतिक पातळीवरती भारताच्या भूमिकेला कशी बळकटी देतात। लक्षात घ्या, भारत ऑस्ट्रेलियामधील वाढते संबंध जागतिक पातळीवरती भारताच्या भूमिकेला कशी बळकटी देतात, कारण ऑस्ट्रेलियाला आपण आफ्रिकेला बघितलेलं की भारताला एक सपोर्टर म्हणून भारताच्या मागे उभं राहिलेलं आफ्रिका आता बऱ्याच वेळेला दिसतो। ग्लोबल साऊथच्या आवाजामध्ये सुद्धा आफ्रिकेचा आवाज हा भारताच्या आवाजासोबत असतो। लक्षात घ्या, आता याच्यामध्ये लिहिताना आपल्याला प्रश्न समजला असेल तर इंट्रोमध्ये प्रस्तावनेमध्ये नेमकं काय लिहायचं आपण पाहूयात। प्रस्तावनेमध्ये लिहित असताना भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध जे आहेत ते दीर्घकाळाचे आहेत, बहुआयामी आहेत। आत्तापासून नाही तर खूप भारत जेव्हापासून स्वतंत्र झालाय तेव्हापासून हे रिलेशन इथे मेंटेन होत आलेले आहेत। ओके, आणि वेगवेगळ्या आयामी संबंध आहेत, फक्त एका क्षेत्रामध्ये नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संबंध आहेत। याच्यासोबतच परस्पर पूरक आहेत। स्वातंत्र्यानंतरच्या संघर्षामधून जन्मलेले हे संबंध आता व्यापार असतील, संरक्षण आहे आणि सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून, ओके, सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी हा एक खूप मोठा कीवर्ड आहे, याच्या माध्यमातून अधिक मजबूत होताना दिसत आहेत। हे वाढते सहकार्य भारताच्या जागतिक नेतृत्वाच्या भूमिकेला बळकटी देते। म्हणजे भारताचा आणि ऑस्ट्रेलिया नाही, नेहमी येतं आफ्रिका, भारत आणि आफ्रिकेचं जे सहकार्य आहे, ओके, हे काय करतं, एक जागतिक सहकार्याला, म्हणजे भारताचा जो पाठिंबा आहे, भारत जो ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून उदयास येत आहे किंवा ग्लोबल साऊथच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या स्टेजवरती भारत इथं बोलताना दिसत आहे आणि नक्कीच याला पाठिंबा जो आहे तो ह्या आफ्रिकेचा मिळताना आपल्याला दिसत आहे। ओके, या पद्धतीने तुम्ही इथे इंट्रो जो आहे तो इथे लिहू शकता। म्हणजे ग्लोबल आवाज जो आहे तो सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून किंवा व्यापार संरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा भारत जो आहे तो आफ्रिकेमध्ये कोऑर्डिनेशन करतोय किंवा ग्लोबल एक आवाज म्हणून सुद्धा पुढे येताना आपल्याला दिसतो। याच्यामध्ये आपण मेन बॉडीमध्ये काय लिहू शकता, सगळ्यात महत्त्वाचं आहे भारत आणि आफ्रिकेचे संबंध कसे आहेत। एक व्यापार आणि गुंतवणुकीचे, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडचे सुद्धा खूप महत्त्वाचे संबंध आहेत, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारत आणि आफ्रिकेमध्ये व्यापार होताना आपल्याला दिसतो। याच्यामध्ये भारत आफ्रिकेतील अनेक देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा आहे तो निर्माण करताना दिसतो। एनर्जी सेक्टरमध्ये सुद्धा भारताचं खूप मोठं योगदान आहे। तंत्रज्ञानामध्ये सुद्धा एक पायाभूत गुंतवणूक भारत जो आहे तो करताना दिसतोय। याच्यासोबत सुद्धा 2019 मध्ये भारत आफ्रिका यांच्यामध्ये 62 अब्ज डॉलरवरती व्यापार जो आहे तो पोहोचलेला आपल्याला आढळतो। ओके, ही थोडी मागची आकडेवारी मला मिळालेली आहे, तुम्ही लेटेस्ट सुद्धा इथे मांडू शकता। सो आता सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमध्ये आपण लिहू शकतो जे ITEC आहे, ओके, आयुष आहे, योग आहे आणि उच्च शिक्षण, यामधून भारत आफ्रिकन युवकांना प्रशिक्षण देतो जे पीपल टू पीपल इंटरॅक्शन वाढवतात। ओके, आपण बघू शकतो की हे आयुष आहे, योग आहे, एक एज्युकेशन आहे। ओके, आपण बघू शकतो या क्षेत्रामध्ये सुद्धा भारत जो आहे तो, भारत आणि आफ्रिका याच्यामध्ये वेगवेगळे संबंध जे आहेत आपल्याला वाढताना दिसतात। भारत आणि आफ्रिकेचा आपण बघू शकतो की आफ्रिका म्हणजे एक देश नाही, आफ्रिकेमध्ये अनेक वेगवेगळे देश येतात। आपण बघू शकतो की G20 मध्ये सुद्धा या 51 देशांच्या काय आहे आफ्रिकन युनियन आहे।
ओके, म्हणजे फक्त ह्या साऊथ आफ्रिकेसोबत नाही किंवा एखाद्या कुठल्याही पर्टिक्युलर देशासोबत नाही, तर संपूर्ण आफ्रिकेसोबत भारताचे संबंध कशा प्रकारे इथे वाढत असताना आपल्याला दिसतात. ओके, इथे पुढे आपण आणखीन मेन्शन करू शकतो की सुरक्षा सहकार्यामध्ये सुद्धा भारताचं जे नौदल आहे, सागरी जे चाचेगिरी चालते, ह्या आपण बघितलेलं की या आफ्रिकेच्या आणि भारताच्या रिजनमध्ये तिथे गस्त घालते. भारत संयुक्त राष्ट्र शांतता अभियानाअंतर्गत आफ्रिकेतून 6,000हून अधिक सैनिक तैनात करत आलेला आहे. म्हणजे जे UN पीस कीपिंग आहे. ओके, UN पीस कीपिंग. भारत आणखीन लिहू शकता की आफ्रिकेला, इथे आणखीन ॲडिशनल पॉईंट, भारत हा आफ्रिकेला आपण लिहू शकतो की मोठ्या प्रमाणात जेनेरिक मेडिसिन भारत जो आहे तो आफ्रिकेला आत्तापर्यंत पुरवत आलेला आहे किंवा पुरवत आहे. ओके, खूप मोठा सप्लायर आहे. याच्यासोबतच कोविड मैत्री म्हणून तुम्ही सुद्धा लिहू शकता, याचा सुद्धा संदर्भ देऊ शकता. इथे ही कोविड लस पुरवण्यामध्ये सुद्धा भारत आणि आफ्रिकेचा इथे खूप मोठा संदर्भ आपण देऊ शकतो की भारताने सुद्धा आफ्रिकेला तातडीने कोविडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा ज्या वॅक्सिन्स आहेत त्याचा पुरवठा आपल्याला केलेला आढळतो. याच्यासोबत सुद्धा इथे आपण आणखीन पॉईंट मांडू शकतो की चीनला पर्याय भारत आफ्रिकेच्या विकासात सहभागी होणारा एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास येत आहे. चीनच्या कर्ज आधारित, चीन काय करतो, चीनचा एक आपण म्हणू शकतो की डिप्लोमसी ट्रॅप आहे किंवा डेप्ट ट्रॅप आहे असं म्हणू शकतो. ओके, डेप्ट ट्रॅप म्हणजे कर्जाच्या विळख्यात एखाद्या राष्ट्राला, देशाला फसवणं आणि त्या बदल्यात चीनचं जे तिथे सकारात्मक त्याला ज्या गोष्टी हव्या असतील त्या त्यांच्याकडून काढून घेणं, हा डेप्ट ट्रॅप आहे. तेव्हा त्याला आणखीन एक शब्द आहे चेकबुक, CHEK बुक डिप्लोमसी. ओके, हे दोन शब्द चीनच्या अनुषंगाने तुम्ही लिहू शकता. चेकबुक डिप्लोमसी म्हणजे या ट्रॅपमध्ये जो चीन आहे तो तिथे फसवतो आणि याच्यानंतर कर्ज आधारित पायाभूत धोरणांच्या विरोधामध्ये चीनचा जो तिथे आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चीनने इन्व्हेस्टमेंट केलेली आढळते. चीन आफ्रिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तिथे वर्कर सुद्धा ते चायनामधून आणतो. म्हणजे आफ्रिकेचा जो आपण म्हणू शकतो की आफ्रिका इज रिच ऑफ मिनरल्स, वेगवेगळे मिनरल्स जे आहेत आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि हे मिनरल्स काढायचं काम, मोठमोठ्या इंडस्ट्री उभारायचं काम चायना तिथे करताना दिसतो. ओके, म्हणून हा जो चीनचं धोरण आहे त्याला पायाभूत धोरणाच्या विरोधात भारताची लोकाभिमुख मागणी आधारित भूमिका जी आहे तिथे स्टँड होताना आपल्याला दिसते. भारत सुद्धा आफ्रिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, पण चायनाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त ही चायना केंद्रित आहे, भारताची तशी नाही. भारताची लोककल्याणासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये भारताचा सुद्धा तिथे लाभ होतो आणि आफ्रिकेच्या लोकांचा सुद्धा तिथे त्यांना सुद्धा रोजगार मिळतो. राईट, म्हणजे लोकाभिमुख आहे, मागणी आधारित आहे. अशा प्रकारची भारताची एक तिथे इमेज जी आहे ती आफ्रिकेमध्ये इथे उभी राहण्यास इथे मदत होत आहे. राईट, अशा पद्धतीने तुम्ही याचा मेन बॉडीमध्ये हे पॉईंट्स जे आहेत तिथे मेन्शन करू शकता. आता याच्यामध्ये कन्क्लुजनमध्ये तुम्हाला काय लिहायचं असेल, लक्षात घ्या, कन्क्लुजनमध्ये भारत आफ्रिका संबंध केवळ द्विपक्षीय सहकार्यापुरते मर्यादित नाही, तर भारताचा जो ग्लोबल साऊथचा आवाज आहे, जो विकसित देशांप्रती भारत एक उभा राहतोय, ओके, त्यामधील नैतिक नेतृत्वाला, बहुपक्षीय संस्थांमधील भूमिकेला आणि विश्वासार्ह जागतिक भागीदारीला बळकटी देतात. यामुळे संबंध भारताच्या उदयोन्मुख जागतिक शक्ती म्हणून ओळखीला अधिक ठोस आधार पुरवतात. म्हणजे भारत एक जगामध्ये एक रायझिंग सुपर पॉवर म्हणून इथे निर्माण होत आहे आणि याचं जे रिलेशन आहे आफ्रिकेविषयी किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही देशांप्रती हे लोकभिमुख आहे, पीपल टू पीपल इंटरॅक्शनवरती आहे. ओके, कुठलाही डेप ट्रॅपमध्ये न फसवता भारत त्या देशाच्या विकासाला सुद्धा तिथे प्राधान्य देतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, भारत हा ग्लोबल साऊथचा एक आवाज म्हणून इथं पुढे येतोय आणि ह्या ग्लोबल साऊथला सुद्धा भारत इथं पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतोय. ओके, फक्त हा करार ॲग्रीमेंट भारताचा फक्त द्विपक्षीय नाही, तर हे फक्त बायलॅटरल नसून हे मल्टीलॅटरल म्हणजे सर्व देशांना समान पातळीवरती एका रेषेवरती घेऊन येण्यासाठी भारत तिथे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. ओके, या पद्धतीने आपण इंडिया इथे आफ्रिकेचे संबंध जे आहे तिथे मेन्शन करू शकतो. ओके, अशा पद्धतीने एक छानसं आन्सर, ज्याच्यामध्ये मी सांगितलेले अनेक पॉईंट आहे याच्यासुद्धा तुम्ही समावेश करायला हवा. अशा पद्धतीचं एक आन्सर छानसं आपण इथे मांडू शकतो.
वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. वी अकॅडमीचं ॲप्लिकेशन जर तुमच्या मोबाईलमध्ये आणखीनही नसेल तर नक्कीच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. वेगवेगळे कोर्सेस जसं की इथिक्स आहे, GS2 आहे, आन्सर रायटिंग कोर्स आहे. ओके, याच्यामध्ये डिटेल आन्सर कसं लिहायचं याच्यासोबतच आहे टेस्ट सिरीज जी येणारी एक्झाम आहे, MPSC मेन्सची टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला तिथे जे आहे अगदी माफक फिक्समध्ये उपलब्ध असेल. अधिक डिटेलसाठी तुम्ही वी अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.